वेल्हे टीमचा कॅप्टन आणि खानपे टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. वेल्हे टीमचा कॅप्टन खानपे टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. यावेळेस स्ट्रोक आहे चांगला परंतु झेल झेल सुटलाय. ते मात्र सोपा झेल सुटलाय मैदानात. धावसंख्या पाहिली तर मात्र एक फलकावर जोडली जाईल. 29 या अंकावर धावफलक. यावेळेस स्ट्रोक आहे चांगला. लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. सी मार रेषेच्या बाहेर षटकाराकरिता हाय तो ब्लास्ट. संदीपच्या बॅट मधून येणारा हा ब्लास्ट. माजी उपसरपंच ओवली विकास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे केला जाईल टॉस. वेले विपक्षात कानपे. खानपे टीमचा कॅप्टन आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस साठी या. गोलंदाज तयार. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 36. टॉस केला जाईल वेले विपक्षात खानपे. यावेळेस फिल्डर आहेत उपस्थित. पकडला जाईल झेल. संपेल या बॅटरचा खेळ. विकेटचं पतन. धावसंख्या पाहिली तर 36 या अंकावर स्थिर. मागील चेंडूवर संदीप हा बॅटर तंबूच्या आश्रयाला जात असताना आपण मैदानात पाहत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 36 आतापर्यंत धावफलक आपण पाहतोय. नवीन बॅटर जीतू. तर टॉस केला जाईल वेळे विपक्षात कानपे. वेले टीमचा कॅप्टन आपण यायचंय. इथे टॉस केला जाईल. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. अजून एक विकेटचं पतन. तर टॉस केला जातोय. वेले विपक्षात कानपे. ओवली गावचे माजी उपसरपंच विकासजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. खानपे पक्षात वेले. तर मात्र टॉस जिंकलाय वेले टीमनं. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्याकरिता खानपे टीमला. धन्यवाद विकासजी पाटील साहेब. चला या षटकातला अंतिम चेंडू या इनिंगचा अंतिम चेंडू टाकण्याकरिता कैलास गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे. बॅटर आपण पाहतोय स्ट्राइक एंडला. यावेळेस
स्लॉक सिक्सचा फटका. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. 2 धाबेने धावफलक 38 या अंकावर जाऊन पोहोचलाय. 38 धाबा फलकावर लावल्यात वडूनगड टीमनं. 39 धाबांचा टार्गेट असेल ओवली टीम समोर. तर सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय.
स्ट्राईक एंडला कैलास, नॉन स्ट्राईक एंडला हरिदास. गोलंदाज महेश पहिलं षटक हाताळण्याकरिता. 39चं टार्गेट ओवली टीम समोर. तर दुसऱ्या इनिंगचा खेळला सुरुवात. यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. एकच धावेवर समाधान मानावं लागतं की धावेने अकाउंट ओपन झालंय. ओली टीमचं अकाउंट ओपन झालंय कैलासचं. आपण पाहत आहे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ दमन दौरा 2024 स्पर्धेचा तिसरा दिवस. यावेळेस लेट कटचा हा स्ट्रोक डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. तो परत एक सिंगलच्या मदतीनं धावफलक दोन्ही अंकावर. एक धावेने धावफलक पुढे नेण्याचं काम हे दोन्ही बॅटर करत असताना यावेळेस स्ट्राईक एंडला कैलास. यावेळेस स्वतः फॉलो थ्रोमध्ये फिल्डिंग केला गेला महेशच्या माध्यमातून. कुठली धाव या चेंडूवर नाही. धावसंख्या स्थिर. दोन्ही अंकावर धावफलक. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे ओवली टीम. सलामीचे बॅटर्स एकंदरीत पाहिलं तर कैलास एक धावावर फलंदाजी करतोय. तर हरिदास नॉनस्ट्राईक एंडला एक धावावर पाहायला मिळतंय. महेश गोलंदाज पुन्हा एकदा या षटकातला चौथा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस आडव्या बॅटने नो मॅच स्टँडमध्ये चेंडू पडतोय. डीपमधून क्षेत्ररक्षक लॉंगॉनमधून चेंडूपर्यंत पोहोचेल. यावेळेस 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावफलक पुढे जाईल 4 अंकावर. 4 धावा फलकावर आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एकोणचाळीस धावांचा पाठलाग. 4 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत जोडता आल्या आहेत. ओवली टीम आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचे बॉलिंग मात्र महेश मैदानात करत आहेत. कुठेही मोठा फटका खेळू दिला नाही. 39 धावा जमवायच्या असतील ओवली टीमला तर इथून अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. ज्या पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये वडनोवड टीमनं 16 जमवल्या होत्या. यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. यावेळेस विकेटचं पतन झालंय. तर धावसंख्या आपण पाहतोय 5 या अंकावर. न्यू बॅटर अरविंद भोईर हे मैदानात जात असताना यावेळेस अलाउन द कार्पेट स्ट्रोक केला गेलाय ऑन साईडला. कावकोण दिशेने क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र 2 धाबा इथे मात्र कंप्लीट झाले आहेत. 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलंय 7 या अंकावर. पहिल्या षटकाची समाप्ती 7 फलकावर आहेत. एक गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय ओवली टीम. सात वर 1 अशी अवस्था.
धावसंख्या आपण पाहतोय 7. नवीन गोलंदाज जितू 39 करायचे आहेत. इथून मात्र 12 चेंडूमध्ये 32 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस शॉर्ट थर्ड मॅन रिझर्वमध्ये शतरक्षक होता. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव धोक्याची ठरली. अरविंद भोईर तर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट्स गमवावी लागली. धावसंख्या पाहिली तर 8 या अंकावर दुसऱ्या विकेटचं पतन झालं. 8 वर 2 अशी अवस्था. न्यू बॅटर दयानंद. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाले. 21 धाब्यावर समाधान मानावं लागतंय. स्ट्राईक एंडकडून नाकारलं गेलं. 21 धाब्याने धावफलक पुढे जाईल 9 अंकावर. आता मात्र समीकरण पाहिले तर इथून 10 चेंडूमध्ये 30 धाब्यांची आवश्यकता. 10-30. गोलंदाज तयार. यावेळेस अक्रॉस द लाईन क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटलाय. आयुष्यमान भवतचा आशीर्वाद बॅटरला. दरम्यान एक सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 10 अंकावर. गोलंदाज तयार. यावेळेस उजव्या यष्टीचं बाहेरचे चेंडू. पंचांनी यावेळेस दंडित केला गेले. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली गेली. 11. 39 करायचे आहेत तर 11 झालेत. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. आणि दरम्यान एक सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 12 अंकावर. 12 अंक जोडले गेलेत. 39चा पाठला केला जातोय ओवली टीम वडूनगरच्या विरोधात. यावेळी चेंडू आबेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली जातोय. चांगला झेल इथे मात्र कंप्लीट केला जातोय. विकेटचं पतन.
धावसंख्या आपण पाहतोय 12. यावेळेस डॉट चेंडू. दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. धावपळकावर दाबा आहेत 12. तर मात्र समीकरण पाहिलं तर अंतिम षटकामध्ये 6 चेंडूमध्ये विजयाकरिता 27 धाब्यांची आवश्यकता. 6-27. मोठं लक्ष आहे ओवली टीम समोर. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय कैलास. नॉन स्ट्रायकिंगला विकास. 6-27 असं समीकरण ओवली टीम समोर. गोलंदाज तयार. यावेळेस आडव्या बॅटने खेळला या शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. एक सिंगलच्या मदतीनं धावफलक चावून पोहोचलाय 14 अंकावर. माफी असावी. 13 धाबा झाल्यात. अजून 26 धाबा आवश्यक आहे. यावेळेस गती परिवर्तन. त्या दरम्यान लेग पायच्या स्वरूपात एक धाव येईल. धाव संख्या 1च्या मदतीनं चावून पोहोचले 14 अंकावर. 14 अंक जोडले गेलेत. गोलंदाज तयार. यावेळेस आडव्या बॅटने प्रोटेक्शन आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगलच्या मदतीनं धावफलक 15. तर मात्र 3 चेंडूमध्ये विजयाकरिता 24 धाब्यांची आवश्यकता. तर मात्र औपचारिकताच बाकी राहिली. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये ते मात्र झेल पकडला जातोय. विकेटचा पतन. आता मात्र औपचारिकताच बाकी राहिलं असंच म्हणावं लागेल. नवीन बॅटर मैदानात. यावेळेस विकेट घ्यायचा होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. धावसंख्या स्थिर. विजयाकरिता इथून एक चेंडूमध्ये 24 धाब्यांची आवश्यकता आहे. यावेळी चेंडू हवेत आहे. नो मॅन लँडमध्ये चेंडू पडतोय. ते मात्र विजय झालाय टीम वडुनवगर. अभिनंदन वडुनवगर. हार्ड लक टू ओवली टीम.